या परिसंवादातील दुसरे वक्ते डॉक्टर सुरेश माने यांनी आपले विचार मांडलेले आहेत. आणि आता मी अध्यक्ष असल्यामुळे मीच माझं सांगतोय की मी आता माझे विचार मांडणार आहे. कारण माझे विचार मांडायला तुम्ही इथे सांगायला तर कोणीच नाही. पण अडचण अशी असते अध्यक्षाची, पर्टिक्युलरली परिसंवादाच्या अध्यक्षाची, की अध्यक्ष एकच असतो पण परिसंवादात विषयही एक असतो, वक्ते 2-3 असतात. पुन्हा अध्यक्षाला शेवटी बोलायचं असतं. पण त्याच्या सगळेच वक्त्यांनी अगोदरच्या सगळ्याच्या विषयाचे विविध पैलू जर स्वतःच्या समोर मांडले की अध्यक्षांनी कामा. आता उरलेलं काय असेल तेवढ्यापुरतं मी तुम्हाला काय सांगायचं तो प्रयत्न करतो. काही कमी होणं असेल तर क्षमस्व. पण मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी 2-3 गोष्टी प्रास्ताविकाच्या मी सांगणार आहे. सत्यशोधक समाजाचं हे अधिवेशन आहे आणि या विचाराची बांधिलकी आणि संस्कार मांडणारे आपण सगळेजण आहोत. त्याच्याही पलीकडे गंमत असे की महाराष्ट्रात पुरोगामी विचाराची मुहूर्तमेढ बाबा डॉक्टर महात्मा फुलेंनी घेतली. सगळ्या चांगल्या गोष्टीची सुरुवात महाराष्ट्रात झालेली आहे. मुस्लिम समाजातील पुरोगामी चळवळीची सुद्धा सुरुवात मुहूर्तमेढ महाराष्ट्रात पुण्यात झालेली आहे. पुढचा ऐका. या चळवळीची प्रेरणा महात्मा ज्योतिबाराव फुले आणि त्यांची सत्यशोधक चळवळ हीच होती. पण त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या नेत्यांना सुद्धा ज्योतिबा फुल्यांची प्रेरणा मोहम्मद पैगंबर होते हे कधी माहिती झालं नाही किंवा त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्योतिबा फुल्यांचं सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तिका आहे. सार्वजनिक सत्यधर्म याच नावाची छोटीशी. त्याच्या पहिल्या आवृत्तीच्या कव्हर पेजवर त्यांचा एक अखंड आहे. काय आहे तो अखंड? 7व्या सदीची पैगंबरी खूण, 7व्या सदीची पैगंबरी खूण प्रमाण दाविती कुराणात जगी स्त्री पुरुष समान असती ज्योती म्हणे. पैगंबरांनी त्यांना झपाटून टाकलेलं होतं असं एकूण त्यांचं वाङ्मय वाचलं की कळतं. पण त्याच्यासाठी पैगंबरांचा धर्माचा स्वीकार करण्याची काही त्यांना गरज लागते. ती गरज तशी नव्हती, पण प्रेरणा घेतली त्याने. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यानंतरच्या जितक्या आवृत्त्या त्या सत्यधर्म पुस्तिकेच्या निघाल्या त्याच्या कव्हर पेजवरून तो अखंड गाळण्यात आला. त्या कोणी कशासाठी गाळण्यात हा आपला विषय नाही आहे. दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की लोकशाही म्हणजे काय? निवडून आलेल्या लोकांचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, फ्रॉम द पीपल असं म्हटलं जातं. परंतु तितक्यावर लोकशाही जगू शकत नाही, टिकू शकत नाही. आणि म्हणून मग आपल्याला असे परिसंवाद घडून आणावे लागतात की त्या लोकशाही पुढची आणि ती लोकशाही ज्या संविधानावर उभी आहे त्याच्या पुढे आव्हानं काय आहेत आणि ती येतात. त्याचं कारण 2. एक म्हणजे असं, एक इंग्रजीत म्हण आहे की पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. म्हणजे लोकांची लायकी असते, त्या लायकीप्रमाणे त्यांना लोकशाहीमध्ये सरकार मिळवतं. तेव्हा लोकशाहीच्या पुढची किंवा संविधानापुढची आव्हानं काय आहे त्याचा शोध घेताना प्रत्येकाने आपल्या मनावर डोकावून पाहिलं पाहिजे. दुसरं त्याचं कारण असं आहे की लोकशाही जीवनशैली आहे आणि या जीवनशैलीचं सगळं सार
व्हॉल्टर या नावाच्या फ्रेंच राजकीय विचारवंताने एका वाक्यात सांगितलेलं आहे. तो काय म्हणतो? I do not agree with what you say. I do not agree with what you say, but I will fight till my death for your right to say so. तू काय म्हणतोस हे मला अजिबात मान्य नाही, पण ते सांगण्याचा तुझा अधिकार आहे आणि हा अधिकार अबाधित राहावं म्हणून मरेपर्यंत मी प्रयत्न करीन. आज आपल्याकडे विरोधी मत लावणाऱ्याची तोंड कशी बंद केली जातात हे आपण पाहत आलेलो आहोत. आपल्या लोकशाही आणि संविधानापुढचं हे सगळ्यात मोठं आणि पहिलं आव्हान आहे. आत्ताच झालं, पद्मावतीचं प्रकरण झालं. जी बाई प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, 250-300 वर्षानंतर कुणीतरी तिच्यावर काव्य लिहिलं काल्पनिक, आणि काय गोंधळ झाला हे आपण पाहिलं. कायदा ठेवला बाजूला आणि लाखाच्या आणि पैकी ऑफर्स दिल्या गेल्या, सुपाऱ्या दिल्या गेल्या. त्या नटीचं नाक कापलं जाईल, दिग्दर्शकाला ठार मारलं जाईल. हे लोकशाहीचं लक्षण नाही. पुण्यातील संशोधन संस्थेमध्ये हेच लोक गेले आणि अतिशय मूल्यवान हस्तलिखितं त्यांनी नष्ट केली, कारण त्यांना सत्याची भीती वाटते. आपल्या बोधचिन्हावर सत्यमेव जयते हे लिहिलेलं आहे, पण सत्याचा आग्रह आपण कधी धरत नाही, मूल्यांचा आग्रह कधी धरत नाही. आणि याला केवळ विरोधी पक्षच नाही, ज्यांच्या हाती फार एक वर्ष सत्ता होती त्या काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांच्यावर काही जबाबदारी आपल्याला टाकावी लागणार आहे, ती नाकारता येणार नाही. आज जो प्रसंग घडलेला आहे की एकेकाळी संपूर्ण भारतातून 2च प्रतिनिधी निवडून देणारे त्याच पक्षाला आज संपूर्णपणे बहुमत मिळतं. आणि ते आपण हे प्रश्न आपल्याला असा विचारू शकतो की लोकशाहीमध्ये एखादा पक्ष 5-50 वर्षे सातत्याने येत आहे, पण नंतर मग अँटी इन्कम्बन्सीच्या नियमाने त्याला खाली उतरलं सत्ता पक्षावरून पदावरून, आणि एखादा दुसरा पक्ष त्याच्या जागी आला तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करायला पाहिजे. पण आजच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रवृत्तीची, ज्या विचाराची माणसं, पक्ष, संघटना काही आहेत ते सगळं सत्तेवर आलेलं आहे, त्यांचा आणि भारतीय संविधानाचा काहीही संबंध नाही. एक उदाहरण की भारतीय संविधानाने भारतीय राष्ट्रवादाची एक संकल्पना स्वीकारली आहे आणि ती मंजूर झाली. आणि 1950 साली आपले संविधान जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा त्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झालं. हे शिक्कामोर्तब होण्यापूर्वी काही कुणी नवीन कल्पना, वेगळ्या कल्पना, विचार मांडले असते, मूल्य मांडली असती तर तो त्याचा अधिकार आहे असं समजून आपण त्याच्याविषयी चर्चा करू शकलो असतो. पण एकदा का राष्ट्रवादाची संकल्पना अधिकृतपणे संविधानाने स्वीकारल्यानंतर त्याहीपेक्षा संपूर्णपणे वेगळी आणखी एक संविधानाच्या राष्ट्रवादाची संकल्पना मांडणं, याचा साधा सुद्धा स्पष्ट अर्थ हा होतो की संविधानाशी हे लोक एकनिष्ठ नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाला संबोधून बोलतोय. स्वातंत्र्याच्या संग्रामात किंवा संग्रामाच्या काळामध्ये, विशेषतः 1920 ते 1947 या 47 पर्यंतच्या या 20-25 वर्षाच्या काळात जो स्वातंत्र्य संग्राम चालू होता तो केवळ ब्रिटिशांच्या पासून भारताला मुक्त करण्यापुरता नव्हता,
तर नव्याने जन्माला येणारं हे राष्ट्र कसं असेल आणि जर त्याच्यामध्ये समता, बंधुत्व आणि न्याय या 3 मूल्यावरती नवा समाज निर्माण करण्याचं जर आपण मान्य करणार असो तर मग आपल्याला संविधान कसं बनवलं पाहिजे याचाही विचार आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातच झालेला आहे. हे सगळं ठरलेलं होतं. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर काही महिन्यातच संविधान समितीचं गठन करण्यात आलं आणि त्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलं. आज अनेक जण अजूनही म्हणतात बाबासाहेबांना अध्यक्ष काय, बाबासाहेबांनी एकट्याने घटना बनवली काय. पण त्यांना हे कळत नाही की एखादं प्रचंड जहाज जेव्हा सागरातून जात असतं तेव्हा त्याचा कॅप्टन एकच असतो. इतर अनेक ऑफिसर्स, इंजिनियर्स त्याच्यावर असतात. त्यांना त्या सागरातून पैलतीला नेण्याची जबाबदारी, ज्ञान आणि अनुभव हा त्या एका माणसाच्या हातात असतो, एका माणसाच्या बुद्धीत असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यासारखा दुसरी कुठलीही व्यक्ती त्या काळी नव्हती. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन जर काय आहे हे मला विचारलं तर मी हे सांगेन की ज्या सामाजिक व्यवस्थेचे ते बळी झाले होते, जे अन्याय त्यांनी आणि त्यांच्या समाजाने हजारो वर्ष सहन केले होते, अशा समाजाला न्याय, समता आणि बंधुत्व द्यायचं असेल तर कायदा किंवा संविधान कसं असावं हे त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही माणसाला कळलं नसतं. अशी जी लोकशाही झाले आणि त्याच्यातूनच ती सेक्युलरिझमचा एक दुर्दैव असतं की प्रत्येक जण आपला वेगळा अर्थ काढतो आणि सेक्युलरिझमची व्याख्या करतो. आणि ज्यांना सेक्युलरिझमचं स्पेलिंग येत नाही त्यांच्याकडून आम्हाला सेक्युलरिस्ट म्हणून शिवी ऐकावी लागते. याचं कारण ते नाही आहे आम्ही आमच्या मनामध्ये, आमच्या वागणुकीत, आमच्या विचारामध्ये सेक्युलरिझमची स्पष्ट कल्पना, व्याख्या ही केलीच नाही. आणि मग काय झालं, सर्वधर्म समभाव इतकी तर्कदुष्ट व्याख्या मी माझ्या एवढ्या वर्षाच्या कालखंडात कुठल्याही संज्ञेची किंवा शब्दाची घेतलेली नाही. मी का बोलतो असं, पहिल्यांदा थोडस मी सेक्युलरिझम म्हणजे काय, सेक्युलरिझमचा विषय आपल्याला फार मोठा आहे, तो सांगता येणार नाही. पण तो सांगितल्याशिवाय आपल्याला संविधानातल्या काही गोष्टी कळणार नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली म्हणजे समजा इथे ख्रिश्चन किंवा मुस्लिम नसताना कुठल्या धर्माचे सगळे लोक फक्त हिंदू धर्माचे असते तर हे राष्ट्र हिंदू होऊन चाललं असतं का? माझं उत्तर त्याला नाही आहे. कारण हिंदू समाज हा इतक्या विविध जातीत रंगलेला आहे, विषमता इतकी आहे, अन्याय इतका आहे. आणि शिवाय या संपूर्ण धर्मसंस्थेची, या समाज रचनेला धर्मसंस्थेची अनुमती आहे, सँक्शन आहे. याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर धर्माला बाजूला ठेवलं पाहिजे आणि राजकारणाला बाजूला ठेवलं पाहिजे. यालाच डॉक्टर प्रमोद यांनी मला वाटतं की आपण म्हणाल की सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन म्हणजे धर्मसत्ता आणि शासन व्यवस्था किंवा राजसत्ता यांची फारकत करणं म्हणजे सेक्युलरिझम असं एक सर्वसाधारणपणे म्हणता येईल. ते कशा करता असते याचा जर नीट आपल्याला अर्थ लावायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की धर्म हा समाजामध्ये 3 वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो आणि या 3 भूमिकांपैकी कुठल्या भूमिकेशी सेक्युलर विचार प्रणालीचा संबंध असतो याची स्पष्ट कल्पना आपण समजून घेतल्याशिवाय सेक्युलरिझमचा अन्वय अर्थ समजत नाही. आणि प्रत्येक जण सर्व धर्म समभाव म्हणपासून त्यांची काय करतात आणि मुसलमान त्याच्यामध्ये आले की आमचा जो धार्मिक कायदा आहे, शर्यतीचा कायदा आहे तो ईश्वरीय आहे आणि ह्या ईश्वरीय कायद्यात परिवर्तन करण्याचा कुठल्याही मानवाला किंवा मानवीय संस्थेला अधिकार नाही असं जेव्हा बोललं जातं आणि त्याला आमचेच राज्यकर्ते
अनुमती देतात आणि मग मुस्लिम स्त्रियांच्या वरती होणारे अन्याय आम्ही कसे दूर करणार असा प्रश्न आमच्यासारख्याला पडतो. हे सगळं संविधानात आहे. म्हणून आपल्याला हा असं समजून घ्यावा लागेल की धर्माची, प्रत्येक धर्माची एक पहिली भूमिका ही असते की तो धर्म आपल्या अनुयायांना एक देवत्वाची कल्पना आणि त्याच्या आराधनेची, त्याची पूजा अर्चा आराधना करण्याची पद्धत. कुठलाही धर्म घ्या, देवत्वाच्या कल्पनेशिवाय धर्म अस्तित्वात येऊ शकत नाही आणि राहूही शकत नाही. मग तो हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो किंवा आणखी कुठलाही असो. परंतु तो त्याच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंध असल्यामुळे त्याचं काय होतं असेल त्याची फारशी कल्पना सार्वजनिकरित्या करण्याची काही गरज पडत नाही. तुमचा ती भूमिका आहे. सामाजिक दृष्टीने ती फारशी काही आपल्याला लक्ष देण्याची महत्वाची आहे असं समजण्याचं कारण नाही. दुसरी एक भूमिका असते. गुजरातमध्ये दंगली झाल्या आणि तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जेव्हा अहमदाबादला गेले तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना उद्देशून म्हटलं होतं की तुम्ही राजधर्म पाळा. इथेही धर्म हा शब्द आलेला आहे, अर्थ वेगळा आहे. इथे त्याने असं म्हटलेलं आहे की इथे धर्माचा अर्थ तुमचं कर्तव्य. राजाचं प्रजेसाठी असलेलं कर्तव्य त्यांनी पार पाडावं, प्रजेचं राजाप्रत असलेलं कर्तव्य ते त्यांनी पाडावं. इथे आपण नैतिकता असा अर्थ करतो धर्माचा. आता नैतिकतेची जी तत्व आहे, सिद्धांत आहे, ते शिकवायला जातात, त्याचे संस्कार करावे ते घरातही होतात, शाळा कॉलेजातूनही होतात. पण तिथेही सेक्युलरिझमचा संबंध येत नाही. सेक्युलरिझमचा संबंध येतो तो धर्माची जी तिसरी भूमिका आहे त्याच्याशी येतो आणि सगळ्यात जी गाठ पडते परस्पर विरोधाची, संघर्षाची, ती या इथे पडते. आणि ती भूमिका म्हणजे धारयती इति धर्म. समाजाची धारणा करतो तो धर्म. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की जेव्हा एका धर्माच्या नावाने किंवा एका धर्माच्या अनुयायांचा एक समाज बनतो, त्या समाजाचं नियंत्रण करणारी एक यंत्रणा, कायदे, कानून हे बनत असतात. ही जी धर्माची तिसरी भूमिका आहे तिथे सगळ्याच प्रश्नांची उत्तरही आहेत आणि त्या प्रश्नांचं स्वरूपही आहे आणि आव्हानही त्याच्यातच आहे. आपण हिंदू समाजाचंच उदाहरण घेऊया. जाती व्यवस्था हे जगातल्या सगळ्याच कुठल्याही धर्माच्या पारंपरिक समाजामध्ये वेगळी समाजरचना आहे. तिथे वर्ग होते, अन्याय होता, सगळं होतं. पण जाणार नाही की जात किंवा जात नाही की जात असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. अशी समाजरचना जगात कुठेही नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगावं लागलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, कारण जातच नाही. ती किती संघर्ष झालेले आहेत, किती अटॅक झालेले हिंदू धर्मावर, म्हणजे हिंदू धर्माच्या समाज पद्धतीवर. बौद्धांचा हे सुद्धा एक तोच अटॅकच होतं ना. त्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी जे काही भूमिका घेतली ते आंदोलन जे होतं ते मग नंतर बौद्ध धर्माच्या नावाने पुढे आलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या अनुयायांना धर्मांतर करायचं ठरवलं तर त्यांनी बौद्ध धर्माची एक निवड केली. अशा परिस्थितीमध्ये समता, न्याय आणि बंधुत्व या तीन मूल्यावरती एकसंधी समाज निर्माण करायचा असेल तर धर्माची, धर्मसंस्कृतीची आणि धार्मिक पंडितांची, राजकारणातली आणि समाजकारणातली लुडबुड खपवून घेता येणार नाही. हेच युरोपमध्ये झालं. आपण जेव्हा सेक्युलरिझमचा अर्थ लावतो तेव्हा आपल्याला तो इतिहासही पाहावा लागतो की कधी काळी कशी ती संकल्पना आली, ती विचारधारा आली, ती कशी विकसित झाली, त्यातून आणखी काय निघालं. तिथेही हा संघर्ष चालू होता. राजसत्ता आणि शासन संस्था आणि धर्मसंस्था, तर तिकडची धर्मसंस्था ही वेल ऑर्गनाइज होती, अतिशय सुसंघटित होती. अगदी गावाखेड्यातल्या चर्चच्या बिशप पासून ते अगदी पोप पर्यंत तुम्हाला एक अशी शिडी दिसते
आणि अंतिम निर्णय हा त्याचा असतो, पोपच्या एक निर्णयाला राजा सुद्धा आव्हान देऊ शकत नव्हता. हा संघर्ष झाला आणि अल्टिमेटली मग एका अशा पॉइंटला आले सगळे लोक की गिव्ह अनटू जीसस व्हॉट बिलॉंग्स टू हिम, गिव्ह अनटू सीझर व्हॉट बिलॉंग्स टू हिम. इथे जीसस हा धर्मसत्तेचा प्रतीक आहे आणि सीझर हा राजसत्तेचं प्रतीक आहे. तेव्हा ह्या दोघांना वेगळं करणं, दोघांना एकमेकांचं जी कार्यक्षेत्र वेगळे करणं आणि एकमेकांच्या हस्तक्षेप करू न देणं हा सेक्युलरिझमचा एक पायाभूत अर्थ आहे. त्याच्यानंतर त्याच्यात पुष्कळ काही गोष्टी आहेत. आपल्याला समतेसाठी, न्यायासाठी जो समाज निर्माण करायचा होता त्यासाठी आपलं संविधान हे सेक्युलर असलं पाहिजे. पण आपल्या सेक्युलर असलेल्या संविधानाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पाश्चात्य जगातील सगळ्या राष्ट्रांच्या सेक्युलर संविधान याच्यामध्ये फक्त धर्मसत्ता आणि राजसत्तेची फाटक आहे. भारतीय संविधान नुसतं फाटक करून थांबत नाही, ते धर्मात प्रत्यक्ष हस्तक्षेप करतं. आणि म्हणूनच अस्पृश्यता निवारण्याचा कायदा होऊ शकला. हस्तक्षेप आहे धर्मात तो. आणि म्हणून सर्व धर्म समभाव म्हणजे सेक्युलरिझम आपल्याला म्हणता येणार नाही. कारण एखादा ब्राह्मण कोर्टात जाऊ शकतो, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि अस्पृश्यता असलेल्या समाज व्यवस्थेवर विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं हा माझ्या धार्मिक श्रद्धेचा भाग आहे आणि धार्मिक श्रद्धेचं हे स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेलं आहे असं म्हणून स्वतःचा डिफेन्स करू शकतो. आणि असा डिफेन्स केलेला मुंबई हायकोर्टामध्ये एकदा झालेला आहे आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये झालेला आहे. हायकोर्टाचे मुख्य जस्टिस त्यावेळेला जस्टिस चावला होते आणि हीच अशाच तऱ्हेची केस त्यांच्या पुढे आली होती. त्यांनी निकाल दिला, नथिंग डुईंग, तुझं काय धर्माचं आहे ते बाजूला ठेव, समाजकारणामध्ये संविधान श्रेष्ठ आहे, हे तुझं आम्ही डिफेन्स ऐकणार नाही. दुर्दैवाची गोष्ट, माझे गुरु मी मानलेले नाही, ज्यांच्याकडे 40 वर्ष मी इस्लाम शिकला प्रत्यक्ष, ते डॉक्टर असगर अली इंजिनियर, हे केवळ इस्लामचे स्कॉलर किंवा संशोधक आणि इतिहासक नाही, ते बहुरी समाजाचे म्हणजे शिया पंथाचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या धर्मगुरूच्या विरोधातही आंदोलन छेडलं होतं. आणि आंदोलन छेडताना नंतर त्यांना बहिष्कृत करण्यात, समाज बहिष्कृत करण्यात आलं. त्या विरोधी ते सुप्रीम कोर्टात गेले असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ते बरोबर आहे, त्यांच्या श्रद्धेचा तो भाग आहे आणि संविधानाने दिलेल्या आज्ञेने आम्ही हस्तक्षेप करत नाही. शेवटी मरेपर्यंत ते समाज बहिष्कृत राहिले. त्यांचा दफनविधी सुद्धा सुन्नी कब्रस्तानात झालेला आहे. म्हणून सेक्युलरिझमचा आपल्याला स्पष्टपणे संकल्पना असली पाहिजे आपल्या मनामध्ये, तरच आपण करू. आता ते सेक्युलर शब्द प्लास्टिकात असल्यामुळे ते कुणाच्या तरी खूप ते डोळ्यात म्हणा, गाण्यात म्हणा, कुठेतरी, पण त्यांना हे कळत नाही सेक्युलरिझम शब्द असला काय आणि नसला काय. संविधानाच्या सेक्युलर भूमिकेला किंवा संविधानाच्या सेक्युलर तत्वज्ञानाला त्याचा काही फरक पडत नाही. ज्या गोष्टी आज हे सांगतात त्या काय डॉक्टर बाबासाहेबांना कळत नव्हत्या का? त्यांना समाज पुढे न्यायचा होता, आधुनिक करायचा होता, समता आणायची होती, हे सगळं त्यांना माहिती होतं. तेव्हा धार्मिक ह्यांचा आज काय चाललेलं आहे, हिंदुत्ववादी सगळ्या गोष्टीत ते आपला हस्तक्षेप करतच आहे. सगळ्या संस्था आपल्याकडच्या आहेत त्या पोखरून निघालेल्या आहेत. युनिव्हर्सिटी निघालेली आहे, न्यायालय निघालेलं आहे, लष्कर सुद्धा निघालेलं आहे. लष्करात माणूस रिटायर्ड होता आणि बजेटपत्रामध्ये जातो, हा कसला प्रकार आहे? हे सगळं आता आलेलं आहे, येतच आहे आणि हेच राहणार आहे. आपली ते आव्हान स्वीकारण्याची तयारी आहे का? सगळ्यात मोठं आव्हान आपल्या पुढे आहे ते बीजेपीच्या रूपाने आलेलं आहे. आज बीजेपीच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे आणि आणखी काही राज्यात ती येते आहे, येत जात आहे. याला कारण त्यांनी आपल्या विचार प्रणालीवरती सत्ता मिळवलेली नाही, आमच्या काही वाईट गोष्टीमुळे सत्ता त्यांच्या हातात गेली आहे.
ह्याच्यात वाईट गोष्टीमध्ये मी भ्रष्टाचाराचा अंतर्भाव करत नाही. वैचारिक प्रामाणिकपणा आणि त्याची बांधिलकी 1947 पासून आम्ही कधी मानली आहे का ज्याने स्वतःला सेक्युलर समजत नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून सेक्युलर वाद्यांनीच निर्माण केलेलं जे आव्हान आहे संविधानापुरतं ते पहिल्यांदा आपल्याला स्वीकारावं लागेल आणि मग आपण त्यांच्या समोर उभे राहू, नाहीतर सगळेच आपल्याला सिडो सेक्युलरिस्ट म्हणून वाटेला लावतील. नेहरू 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस दिल्लीमध्ये पाश्चात्य पत्रकारांची अशी भीड लागलेली असायची. त्यातल्या एका पत्रकाराने नेहरूंना विचारलं की नव्याने स्वतंत्र झालेल्या या राष्ट्रापुढे कुठलं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? आणि त्याने उत्तर दिलं की बहुसंख्यांच्या मधील जातीवाद किंवा धर्मवाद हा सगळ्यात मोठा धोका आहे. आज त्यांचं ते वाक्य आज खरं ठरलेलं आहे आणि ते दर्शते होते म्हणूनच त्यांना नष्ट करण्याचे प्रयत्न आज विविध पातळ्यावर सुरू आहे. एकीकडे सरदार पटेलांना मोठं करायचं आणि दुसरीकडे यांचं जे काही वारसदारी आहे, लेगसी आहे ती नष्ट करायची. या दोन्ही पातळ्यावरती एक प्रयत्न चालू आहे. हे सुद्धा आव्हान आपल्या समोर आहे. तिसरं मुसलमानांच्या संबंधित काँग्रेसचं हे पाप कधीही विसरता येणार नाही. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस मी 17-18 वर्षाचा होतो. भेंडी बाजारात राहत होतो. फाळणी झाली, अनेक मुसलमान गेले, पण काही नाही राहिले. त्यांना मी स्वतः पाहिलेलं आहे, त्यांच्यामध्ये बोलणं झालेलं ऐकलेलं आहे भेंडी बाजारामध्ये त्या आजूबाजूच्या मूल्यामध्ये की पाकिस्तान आपण मागितलं आणि मिळवलं. ज्यांना तिथे जायचं होतं ते तिथे गेले. आम्ही आता इथे राहिलेलो आहोत, तेव्हा आपल्याला जसं ठेवलं जाईल असं आपल्याला राहावं लागेल. अशा एका अगतिक परिस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये तो समाज सुरुवातीला राहत होतो. त्यांच्या मानसिकतेत बदल घडणारी एक घटना 1952 साली घडली. कुठली घटना सगळ्यांना माहिती आहे. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताची पहिली निवडणूक झाली आणि निवडून आलेलं प्रातिनिधिक सत्ता सत्तेत आलं. त्यावेळेस मुसलमानांना आपल्या मतांची किंमत आणि सामर्थ्य कळलं आणि मग त्यांनी जे राजकारण सुरू केलं ते आज चालायचं आहे. आता 3 वर्ष तलाक करण्याची पद्धत बंद करा आणि तशा त्याचा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, तरी सुद्धा त्यावर अजून सुद्धा त्यांच्या त्याच विचाराची पकड आहे. हा आमचा दैवी कायदा आहे, त्याच्यात माणसाने बदल करणं आम्हाला हे स्वतंत्र हा अधिकार आम्हाला सगळ्यांना संविधानाचं नाव. पण संविधानाचं जे 25वा कलम आहे, मी जास्त घेतो, संविधानाचं 25व्या कलमानुसार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देतं, श्रद्धेचं स्वातंत्र्य देतं. या स्वातंत्र्याचा किंवा या अधिकाराचा सुद्धा एक विशिष्ट अर्थ आहे. हे स्वातंत्र्य हा अधिकार कुठल्याही धर्माला दिलेला नाही. हा अधिकार संविधानाने भारतीय नागरिकाला दिलेला आहे. आणि नागरिकाला दिलाय म्हणजे काय? आई वडिलांच्या परंपरेने त्याला जो धर्म मिळालेला आहे त्या धर्माचं पालन करायचं असेल तो अधिकार त्याला आहे. तो तरुण झाला, शिकला सवरला, त्याला वाटलं की नको, मला हा धर्म नको आहे, मला दुसरा धर्म स्वीकारायचा आहे, तर दुसरा धर्म स्वीकारायचा ही अधिकार त्याला त्या संविधानाने दिला आहे. आणि तिसरी गोष्ट, कुठलाही धर्म मला पाळायचा नाही, मला नास्तिक व्हायचा आहे, तर तो नास्तिक राहण्याचाही त्याचा अधिकार संविधानाने मान्य केलेला आहे. अशा या संविधानामधल्या 25व्या कलमाने दिलेल्या श्रद्धेच्या अधिकाराचा व्याप्ती आणि मर्यादा आपल्याला दोन्ही बघाव्या लागते. 25व्या कलमानुसार हे दिलेलं स्वातंत्र्य म्हणा किंवा अधिकार म्हणा अबाधित नाही. पहिल्यांदा म्हणजे ते काही सार्वजनिक सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य आणि नीतिमत्ता या 3 गोष्टीने त्या बाधित झालेला आहे. पण त्याच्याही पलीकडे या 25व्या कलमाला 2 उपकलम आहेत. 2 क आणि 2 ख हे मराठी भाषांतरात आहेत.
इंग्लिश ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये 25A(1) and B(1). तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ इतका स्पष्ट आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजताना दिल्लीला बसणाऱ्या आणि यावर अगोदर जे बसले होते त्यांना कळलं नाही असं समजणं म्हणजे आपली फसवणूक करण्यासारखी आहे. 2 काय म्हणतं की या देशातली पारंपरिक मंदिरं हिंदू समाजातील सर्व जातीच्या लोकांना मुक्त करतील, जातीच्या नावावरती त्याला प्रतिबंध करता येणार नाही. प्रत्यक्षात असं अजूनही होत नाही, पण संविधानाने हा अधिकार दिलेला आहे. धर्म स्वातंत्र्याच्या नावावरती त्याला कुणीही प्रतिबंध करू शकत नाही. आणि 2 काय म्हणतं की अंमलात असलेल्या कायद्यांची अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणं किंवा समाजाच्या कल्याणासाठी नवीन कायदे करायचे असतील तर त्या शासनाच्या अधिकारांना धर्म स्वातंत्र्याची बाधा होणार नाही. मग इतके वर्षात समान नागरिक कायदा का झाला नाही? खरं म्हणजे समान नागरिक कायदा हा शब्द नाही आहे समाजामध्ये. समन्याय कायदा झाला पाहिजे, का केला नाही? आणि त्याच्यामुळे होतं काय की हा मुसलमानांचा अनुनय होते असं समजून हिंदुत्ववादी त्यांचं ध्रुवीकरण होतं, इकडे मुसलमानांचं ध्रुवीकरण होतं, तेही धर्मवादाप्रमाणे होत आहे, हिंदूंचं धर्म होत आहे तेही धर्माच्याच नावाने होत आहे. म्हणजे धर्म अजून आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनातून बाहेर गेलेला नाही. आता हे आव्हानही आहे. हे आव्हान पेलायचं असेल तर हिंदुत्वाच्या विरोधी आपल्याला प्रचंड आघाडी निर्माण करावी लागेल. इतका प्रामाणिकपणा आपल्यापाशी आहे का? आता इतकं वय झाल्यावरती आम्ही हे विचाराने थोडेसे प्रबुद्ध झालो असं वाटतं, पण स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये सेवादळाच्या मध्ये होतो त्यामुळे स्वातंत्र्याची थोडासा संबंध आला लढायची का. आणि मग स्वातंत्र्य लढल्यानंतर सुद्धा ते संस्कार पुढे राहिले तेव्हा मोठ्या अन्याय म्हणायचं की आता उरलेल्या 10-12% मुसलमानांना सुरक्षितता कुणामुळे मिळेल? भारतातल्या दलितांच्या मिळेल. कारण या दलितांना पारंपरिक हिंदू धर्माचं आणि हिंदू धर्माच्या नावावर निर्माण झालेल्या समाज रचनेचं कधीही आकर्षण वाटणार नाही अशी भावनी समजून झाली होती. आता आपणही जाणता, मी काही त्याचं स्पष्ट बोलत नाही, किती दलितांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलाय. आता ह्याने विकले गेलेत म्हणायचं की विचाराने भ्रष्ट झालेत म्हणायचं की मूल्यव्यवस्था ते विसरलेत म्हणायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा. या देशामध्ये सगळ्यात अल्पसंख्याक कोण असेल तर ब्राह्मण आहे. हिंदू राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा बोलतायत, प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मी राष्ट्र हवं आहे. आणि याचे पुरावे सावरकरांनी 1923 साली जो ग्रंथ लिहिला हिंदुत्व, या हिंदुत्व अर्थामध्ये त्याने हिंदू राष्ट्राची जी कल्पना मांडलेली आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे की सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेला हा भारत, ज्याची पुण्यभू आणि पितृभू आहे, तोच या राष्ट्राचा नागरिक होऊ शकतो. आता पितृभू तुमची आमची सर्वांचीच आहे. वाडवडिलांच्या वारसा हक्काने आम्ही या देशाचे नागरिक झालो. परंतु सावरकर त्या बाबतीत अतिशय धूर्त होते. त्यांनी त्याच्यासोबत पुण्यभू लावलं. म्हणजे ज्यांची ही पुण्यभू आहे आणि पितृभू आहे, या दोन्ही गोष्टी म्हणजे 2 कंडिशन तुम्ही पुऱ्या केल्या पाहिजे, तरच तुम्हाला या देशाचं नागरिकत्व मिळू शकतं. आता पुण्यभू आमची नाही, कारण आमचा धर्म कुठे अरबस्थानात जन्माला, ख्रिश्चनांचा पण तिथेच आजूबाजूला जन्माला. आणि त्या पुस्तकाने याच्याबद्दल काही ठीक आहे ते बोलले ते, परंतु याबरोबर त्यांनी आपल्या दिव्य भव्य संस्कृतीचं जे विवेचन केलेलं आहे संपूर्ण पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये वरच्या थरातले जे उच्चवर्गीय आहेत त्या व्यतिरिक्त असलेले BC OBC ज्याला आज आपण म्हणतो, त्यांची संस्कृती, त्यांची सामाजिक परिस्थिती, त्यांच्या प्रगतीचा एक अक्षराने केलेला नाही आहे. कोणीही मला दाखवलं त्या पुस्तकामध्ये. आणि कोणाला बघायचं माझ्याकडे या माझ्याकडे पुस्तक आहे, मी तुम्हाला उघडं करून दाखवेन.
आणि म्हणतात का हिंदू राष्ट्र. पण या हिंदू राष्ट्राला तोंड देण्याची आणि सरळ सरळ त्यांच्याशी सामना करण्याची जे स्वतःला सेक्युलर म्हणतात त्यांची इच्छा आणि आहे का. आपण राजीव गांधी नाही आपलं काय राजीव गांधीचे चिरंजीवी राहुल गांधी. गुजरातमध्ये त्यांनी बरंच काही काम केलं काँग्रेससाठी, पण केलं काय, मंदिरात जाऊन सगळ्या सोपस्कार करायला सुरुवात केली, पूजा अर्चा. मला ह्याचा विरोध नाही आहे. राहुलने किंवा आणखी कुणीतरी आपल्या धर्माने पाळाव्या याच्याबद्दल माझा विरोध नाही आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आपण जर इतिहास पाहिला तर एक आणखी चमत्कारिक गोष्ट आपल्याला दिसते की या राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 2 नेते असे होते की जे पूर्णपणे धार्मिक होते, अतिशय धार्मिक होते, राजकारण मात्र सेक्युलर केलं. आणि आणखी 2 नेते असे होते की ज्याचा धर्माचा सुद्धा समजत नव्हतं. त्यांनी मात्र आयुष्यभर धर्मवादी राजकारण केलं. परिणाम हा झाला की शेवटी भारताची फाळणी झाली. कोणते 2 माणसं? महात्मा गांधी आणि अब्दुल कलाम आझाद. हे धार्मिक होते, राजकारण त्याच्यात अनेकांचे मतभेद होते, पण ते सेक्युलर नव्हते असं कोणी म्हणणार नाही. दुसरे कोण? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि जिनाला तर काश्मीरच्या त्या श्रीनगरच्या चौकामध्ये शेख अब्दुल्लाने आव्हान दिलं की आम्हाला तुम्ही इस्लाम शिकवायला येतो ना, तुम्ही पहिले शिकून या. काही नव्हतं. तो सुनी पण नव्हता, तो शिया होता. तेव्हा धर्मवादी राजकारण आपण करायचं, सेक्युलरिझम करण्याचा विचार करणाऱ्यांना सिरियसली म्हणायची. आणि अशा आल्यानं त्या मार्गाने सत्तेवर आल्यानंतर मग आपली काय कारवाई असेल. जगातल्या सगळ्या फॅसिस्ट सत्ता जेव्हा जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा लोकशाही मार्गाने आल्या, निवडणुका जिंकून आल्या. पण निवडणुकीच्या मार्गाने आणून सत्ता मिळवल्यानंतर त्याने आपली नकं दाखवली. हा इतिहास आहे, जर्मनीचा आपल्या समोर घडलेला इतिहास आहे. आज बघा ना, गेल्या मागच्या वेळेला अनेक एनडीएच्या ह्याच्यामध्ये दुसरे अनेक पक्ष होते, पण तरी सुद्धा संविधानाचं पुनर्रचना केली पाहिजे त्याच्यासाठी समिती नेमण्यापर्यंत पाळी गेली. पण त्यावेळी बराच विरोध झाल्यामुळे ही बाब तशीच वासनात बांधून ठेवली. आत्ता त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि जर पुन्हा 2019 साली जर भारत बीजेपीला जर मिळालं तर संविधान सुद्धा अस्तित्वात राहील का याविषयी मला जबरदस्त शंका आहे. कारण ज्या तऱ्हेने आपण हे आव्हान स्वीकारलं पाहिजे त्याला आपली तयारी नाही. पहिली गोष्ट म्हणजे की संविधानामध्ये जे काही तात्विक भूमिका आहे, जो तात्विक पाया आहे संविधानाचा, ते तत्वज्ञान, पॉलिटिकल तत्वज्ञान आपण समजलं पाहिजे. त्याच्याशी मी कधीही प्रतारणा करणार नाही, एक अक्षराची काही प्रतारणा करणार नाही. इतकं कमिटमेंट जर आपल्या समोर असेल तर आपण हे आव्हान स्वीकारू शकू. नाहीतर आपल्याला काय कुठले दिवस येतील सांगता येत नाही. पण या अशा तऱ्हेने जर हिंदू राष्ट्र निर्माण झालं तर ते तितक्या शक्यतेने आणि सहजतेने पचवता येणार नाही. कारण हिंदू समाजातील प्रचंड बहुसंख्या असलेला वर्ग जो सतत अन्याय अत्याचार विषमतेने अन्याय अत्याचार भोगत आलेला आहे, तो याच्या समोर परत पहिल्यांदा बंड करेल. आणि या मुसलमानांना सुद्धा समजेल किंवा ज्याला आपण जातीवादी राजकारण म्हणतो, धर्माच्या नावाने जेव्हा करतो तेव्हा मग आता तरी सुरुवात झालेलीच आहे ना. इतकं दुसऱ्यांच्या विषयीचं द्वेष, पर्टिक्युलरली मुस्लिमांच्या विषयीचं द्वेष इतक्याच जाऊन पसरवलं जाते की त्यांच्या रक्त कापलं तर ते जर बोटांना दिव्याला लावलं ना तरी ते करू लागेल. इतकं म्हणजे द्वेषाची सेवा लागेल. अशा प्रवृत्ती देशाशिवाय जगू शकत नाही. हिंदू समाजामध्ये इतकी विषमता, इतकी अन्याय आहे की हिंदू म्हणून तुम्ही त्यांना एकत्र आणायला गेलात तर ते येऊ शकणार नाही. ते कधी येतात आणि कसे येतात हा बघा, हा आपला शत्रू आहे. या मुसलमानाने देशाचा वाईट केलेला आहे, आपल्या स्त्रियांवरती अत्याचार केलेला आहे. आणि म्हणून मग
या पद्मावतीसारख्या सिनेमाचं काय होतं ते आपण पाहिलेलं आहे. आणि धर्माची गोळी याला अपूची गोळी म्हणतात. एकदा ती चढली की कुठलाही माणूस कुठल्याही स्तरावर जातो. मार्क्सने बोललेलं चुकीचं नाही आहे, अतिशय परखड असं ते वास्तव आहे, सत्य आहे. ही अपूची गोळी आमच्या घशात कोणी घालणार नाही याची जर आपण काळजी घेणार असो तर उद्याचं भविष्य आपल्या हातात आहे. नाहीतर मग आपण आधुनिक विचारवादी, पुरोगामी विचारवादी, आपल्याला शाहू आंबेडकरांची आणि ज्योतिबांची परंपरा आहे असं आपण मानतो. इतर अनेकांच्या पण परंपरा आहेत, तरी सुद्धा ही परंपरा आपल्याला वाचू शकणार नाही. एवढं सांगून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.